एकाच दिवशी आल्या एवढ्या ऑर्डर. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर ह्याच्यामध्ये जो मी हा कप दाखवते तुम्हाला, हा 250 ml चा कप आहे. तर हा जो कप आहे तो मी म्हणजे तो एकदा घेतला मी, भरून घेते, फुल भरून घेते. त्याच्यामध्ये हाफ केजीचा केक होतो आणि तेच 2 वेळेस भरून घेतलं की 1 केजीचा केक होतो. असं माझं ते मेजरमेंट आहे, फिक्सवाला मेजरमेंट. आणि ही जी क्रीम आहे ही गुडरेजची क्रीम आहे. ही पण एकदम प्रीमियम क्वालिटीची आहे आणि खरंच खूप छान आहे ही ट्रेसला वगैरे. त्या ताईंना खरंच म्हणजे बघायचं होतं की कोणती क्रीम यूज करते, काय यूज करते. सो त्यांना मी ही क्रीम दाखवली. गुडरेजची क्रीम आहे, ही प्रीमियम क्वालिटीचीच आहे आणि टेस्टला वगैरे पण खूप छान लागते. असं नाही आहे की लो क्वालिटी आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. छान लागते खायला. आणि तो जो कप दाखवला मी तो 250 ml चा कप आहे. ते माझा फिक्स मेजरमेंट आहे. तेच मी कायम यूज करत असते सगळ्या केकसाठी. हाफ केजीचा केक करायचा असेल मला तर मी ते एकदा घेते, म्हणजे 1 टाईम घेते. आणि जर 1 केजीचा केक असेल तर मग 2 टाईम्स घ्यायचं. असं म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की मला काय एक्सप्लेन करायचं आहे ते. तर मला होत्या एक 2 केजीची ऑर्डर होती. तो डॉलचा केक होता, म्हणजे डॉलची थीम होती. तो स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये होता आणि 2 चॉकलेट फ्लेवरचे होते, हाफ केजीचे. एक हाफ केजीचा होता आणि एक हाफ केजीपेक्षा थोडा कमी हवा होता त्यांना. तर मी पहिले तर डॉल केकच्या माझे बेस रेडी होते आणि नंतर मला त्या 2 केकच्या ऑर्डर्स आल्या. तर मी हा करायला घेतला आणि त्या 2 केकचे बेस पण लावून टाकले. म्हणजे ते रेडी होत होते तिकडे, तोपर्यंत मग मी ह्याला क्रम कोट करायला घेतलं. तर हा खालचा बेस आहे जो मी 1.5 केजीचा केला आहे आणि जो त्याच्यावरती जो येणार आहे सेकंड टियरवाला तो हाफ केजीचा आहे. म्हणजे असं दोन्ही मिळून 2 केजीचा हा पूर्ण केक तयार होतो. तर मला जो खालचा आहे त्याला मला हाईट द्यायची होती आणि हाईट द्यायची होती त्यामुळंच मी काय केलं की डबल बेस लावला. म्हणजे आता 1.5 केजीचं खालचा बेस म्हणल्यावर मला 3 टाईम्स तो कप घ्यायचा होता. तर मी पहिल्या वेळेस थोडा जास्ती घेतला, एक फुल कप भरून घेतला आणि एक हाफ असा एक बेस लावून दिला आणि मग तो रेडी झाल्यानंतर नेक्स्टवाला लावला. एक फुल भरून घेतला परत आणि थोडासा हाफवाला, म्हणजे बरोबर 3 कप्स असे झाले. तर त्यामुळे मग ह्या केकला पूर्ण अशी हाईट झाली आहे आणि तुम्हाला कळेलच की किती सुंदर अशी हाईट झाली आहे केकला आणि फिनिशिंग पण खूप मस्त आली आहे. तर हा सुद्धा केक मी फर्स्ट टाईमच केला होता आणि कस्टमरला खरंच खूप आवडला. तर हा केक मी 1500च्या अराउंड सेल केलेला आहे आणि म्हणजे मटेरियल पण माझ्याकडे जे फॉक्स बॉल्स वगैरे असतात ते अवेलेबल नव्हते. सो मी मटेरियलचं ते जे आहे ते पप्पांनाच मी येताना घेऊन यायला सांगितलं. सो ते येता घेऊन आले आणि हा केक मला द्यायचा होता संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत आणि तोपर्यंत आरामात हा सेट झाला होता. तर हा क्रम कोट करून मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला. तोपर्यंत ह्याचा जो वरचा लेअर आहे तो करायला घेतला आणि बॅक साईडला तुम्ही वरती बघताय की ते भांडे घासलेत मम्मीनी आणि मम्मी खूप दमली होती त्यामुळे माझ्या मागे पण ती बसली आहे. ते भांडे घासूनच ती दमली होती. व्हिडिओमध्ये भांडे छान दिसायला पाहिजे म्हणून तिने ते घासून काढलेत आणि त्याच दिवशी तिचं पण काम चालू होतं, माझं पण काम चालू होतं. सगळे नुसते मध्ये मध्येच करत होते. तर ती फक्त जी एक टीप आहे ती घासायची राहिली आहे, बाकी ते सगळं घासून काढलं आहे मम्मीनी आणि ती दमली होती त्यामुळे माझ्या मागे बसली. नंतर मीच तिला म्हणलं की मम्मा तू व्हिडिओमध्ये दिसते, त्यामुळे मग ती उठून थोडी साईडला गेली. तर ते सगळं झाल्यानंतर मम्मी म्हणजे मी मध्ये मध्ये व्हिडिओ पण पॉज करत होते कारण तिला पण आवरायचं होतं. ते डबे वगैरे आहेत ते सगळे सेट करून घ्यायचे होते. बरेच दिवस झाले घासले नव्हते, म्हणजे मम्मी जरा आजारी होती त्यामुळं काही जमलंच नाही तिला घासायला आणि आता आहे नीट वगैरे त्यामुळे मग तिने ते सगळं घासून काढलं आणि इकडे माझं केकचं पण काम चालू होतं. तर इकडे व्हिडिओ पण मी सेट करत होते आणि परत ती तिथेच येऊन बसली. तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे, काही हरकत नाही आहे. ती तिचं उरकत होती काम आणि मी माझं केक करत होते. तर वरचा तर मी सेट व्हायला ठेवून दिला, म्हणजे खालचा जो बेस आहे तो मी सेट व्हायला ठेवून दिला आणि जो वरचा आहे त्याला मी लगेच फिनिशिंग वगैरे करून घेतली कारण मला अजून पण 2 केक करायचे होते आणि 3:30पर्यंत माझे तिन्ही पण केक पूर्ण रेडी होते. फक्त हा जो आहे जो 2 केजीचा आहे तो मी फक्त म्हणजे ठेवून नव्हता घेतला आणि डेकोरेट नव्हता केला. कस्टमरने सांगितलं होतं की त्यांना 6 वाजेपर्यंत केक हवा आहे. सो मी असं ठरवलं जर 6 वाजता केक हवा आहे तर मग आत्ताच कशाला करून ठेवू ना मी. तर मग मी हा फक्त बनवून ठेवला आणि नंतर मग 5 वाजता मी तो एकावर एक ठेवला आणि मग त्याला डिझाईन करायला घेतली. मग डिझाईन वगैरे होऊस तर बरोबर 6 वाजतच आले कारण थोडासा डिझायनिंगला वेळ लागतो, खूप विचार करून सगळं करावं लागतं.
डिझायनिंगचा पार्ट खरंच इझी नाही आहे. तर तुम्ही लास्टला सगळे म्हणजे केक नक्की बघा, तुम्ही फुल व्हिडिओ पण नक्की बघा. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सगळे व्हिडिओज खूप आवडतील. सगळे व्लॉग्स खूप छान असतात आपले आणि मी एकदम डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं असतं. तर हे ATM कार्ड होतं जे एक्सपायर झालं आहे, सो मी ह्यांनी वेव्स काढून घेतले आणि तुम्ही बघताय की वेव्स पण किती छान झालेत. तर तो पूर्ण रेडी झालाच होता आणि पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम ऑलरेडी फिल करून ठेवली होती, कारण जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट मला उरकून घ्यायचं होतं. आणि हा जो खालचा बेस आहे ह्याला तर खूप सुंदर हाईट येणार आहे, तुम्ही बघाच लास्टला, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि मलाच खूप आवडलं की मी एवढा छान आणि टॉल केकमध्ये बनवला आहे आणि खरंच खूप मस्त केक झाला आहे. खरं तर ही आयडिया मला मम्मीने दिली की 2 सेपरेट बेस लाव, तरच केकला हाईट भेटेल, नाही तर मग हाईट भेटणार नाही. सो मी असे सेपरेट केक लावले आणि पूर्ण क्रीम वगैरे यूज करून घेतली. आता तुम्ही म्हणत असाल की ही क्रीमच खूप यूज करते, पण तुम्ही स्वतःच बघाल की एक्स्ट्रा क्रीम किती आहे बाहेर निघते आहे. ही जी मी जेवढी क्रीम फिनिशिंगला लागते तेवढी क्रीम कधीच केकमध्ये नसते. पूर्ण क्रीम निघून जाते, म्हणजे जेवढी एक्स्ट्रा क्रीम असते ती पूर्ण निघून जाते. तुम्ही बघताय की हळूहळू स्टार्ट झाले आहे ते फिनिशिंग करायची. जर केकला प्रॉपर फिनिशिंग करायची असेल तर क्रीम ही भरपूर प्रमाणात यूज करावी लागते. फक्त जे एक्स्ट्रा क्रीम आहे ते निघून जाते. एक्स्ट्रा म्हणजे खूप सारी एक्स्ट्रा क्रीम असते ती निघून जाते. तर फिनिशिंग झाल्यानंतर मी ह्याला पण ATM कार्डने वेव्स करून घेतले, स्पूनने वरतून मेसी डिझाईन करून घेतली राऊंडवाली आणि बेस एकदम क्लीन करून घेतलं आणि छान असं ते सेट करायला ठेवलं. तर तोपर्यंत माझे हे दोन्ही बेस पण रेडी झाले होते. तर हा होता छोटावाला जो हाफ KGच्या पण कमी होता, जो त्यांना हवा होता. म्हणजे बड्डे वगैरे काही नव्हता त्यांना म्हणजे असंच त्यांच्या मुलांना खायला हवा होता. ते असं पण म्हणून गेले की ते मला बेकरीमधूनच आण म्हणत होते, म्हणजे त्यांची जी मुलं आहेत ते त्यांना बेकरीमधून केक आण म्हणत होते. बट ते आम्हाला असं म्हणले की बेकरीमधले कधी बनवून ठेवलेले असतात, कधीचे असतात आपल्याला माहीत नाही, इथे फ्रेश मिळतात, सो मी इथेच ऑर्डर द्यायला आलो. तर हे ऐकून पण छान वाटलं. तर मी आधी दोन्ही पण बेस कट करून घेतले आणि जो छोटावाला होता तो आधी रेडी करायला घेतला, कारण मी ब्राऊन क्रीम बनवून घेतली होती. नंतर सेम प्रोसेस करायला घेतली मी. हा जो छोटावाला आहे त्याला मी क्रमकोट वगैरे करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं आणि जो दुसरा आहे त्याला पण लगेच कोटिंग करायला घेतली. लहान मुलांना खायचा होता त्यामुळे मी चोको चिप्स जरा जास्त यूज केले ह्याच्यामध्ये. दुसऱ्या केकमध्ये सुद्धा मी भरपूर चोको चिप्स यूज केले, तुम्ही बघालच. तर काय म्हणायचं होतं अजून मला, हे तर ह्याला मी 2च लेयर्स कट केले, कारण त्यांना जास्त मोठा नको होता, छोटाच हवा होता. आणि त्या केकला पण क्रीम पुरली पाहिजे, कारण मी एवढीच बनवली होती. त्यामुळे मग मी आधी ह्याला थोडंसंच क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं आणि दुसरा केक घेतला कोटिंग करायला. आणि हा तर तो सेट होत होता छान आणि तो छान सेट पण झाला एकदम मस्त. तर हा केक जो आहे, जो मी आता हाफ KGचा बनवते प्रॉपरवाला, तो कस्टमरला 7 वाजेपर्यंत हवा होता आणि जो छोटा होता त्यांचं असं काही नव्हतं, जेव्हा रेडी होईल तेव्हा त्यांना हवा होता. तर तो रेडी झाला होता आणि मी त्यांना 3-3:30पर्यंत लगेच घेऊन जायला सांगितलं, कारण फ्रीजमध्ये एवढी जागा पण नसते आणि मला तो केक एकावर एक ठेवायचा होता. 2 टिअरचा केक करायचा होता, सो मला त्याच्यासाठी भरपूर असा फ्रीज रिकामा करावा लागलं. तर ते तर घेऊन गेले केक आणि त्यांना केक पण खूप आवडला, म्हणजे आपल्याकडचे केक त्यांना तर आवडतातच. आणि हा जो आहे ह्याला मी 3 लेयर्समध्ये कट केलं, कारण मला ह्या केकला हाईट द्यायची होती. तर ह्या केकची डिझाईन पण खूप छान आणि युनिक होती, जी मी फर्स्ट टाईम बनवली होती. थोडेसे कुटाने होतात पण आवडतात कस्टमरला. कस्टमरचे आपण नीड्स पूर्ण केले तरच कस्टमर म्हणजे आपल्याकडे ऑर्डर देत राहतील. तसं सबस्क्रायबर्सचं पण आहे. सबस्क्रायबर्सचे पण आपण म्हणजे नीड्स पूर्ण केलेच पाहिजे, कारण ते म्हणजे नॉलेज भेटावं म्हणूनच आपले व्हिडिओज बघतात. त्यामुळे त्यांना फसवता येत नाही आपल्याला. जे आपलं रिअल आहे ते आहे रिअल, काही लपवायची गोष्ट नाही आहे. कोणते इन्ग्रेडियंटसुद्धा मी लपवून ठेवत नाही, जे आहे ते मी सगळं सांगते. कुणी मला केकची प्राईस जरी विचारली तरी मी एकदम ज्या प्राईजला सेल केले तीच एकदम प्राईस सांगते. काही असं जास्त सांगत नाही आणि जास्त काही कमी पण सांगत नाही. जी प्राईस मी घेते ती म्हणजे सांगते मी, कारण कसं आहे म्हणजे लपून काय ठेवायचं ना त्याच्यामध्ये, असं म्हणायचं होतं मला. तर हा पण असा छान असा क्रमकोट झाला आहे. नंतर हा सेट व्हायला ठेवून दिला मी, कारण ह्याच्यावरती येणार होती व्हाईट क्रीमची आयसिंग.
आणि मग वरतून ग्लेज. तर मी क्रीम राहिली होती, जेवढी क्रीम राहिली होती ती पूर्ण मी ह्याला यूज केली, कारण ह्याला ब्राऊन क्रीमनेच फिनिशिंग करायची होती आणि वरतून ग्लेज टाकायची होती मला. तर दोन्ही केकला मी सोबतच ग्लेज टाकून घेतली. हा सेट व्हायला ठेवला. नंतर मग व्हाईट क्रीम बनवून घेतली. मग त्या केकला व्हाईट क्रीमने आयसिंग करायला घेतली. तर जसं मी तुम्हाला पैशांचं रेटचं सांगत होते की आत्ता मी जेवढा केक बनवते जो 1/2 kg कमी आहे तेवढे बेकरीमध्ये मिळतात. आणि तेवढंच जर फक्त चॉकलेट केक एवढाच साईजचा फक्त चॉकलेट केक 400 रुपीजला मिळतो. आणि इथे कस्टमरचं कसं असतं की नाही, म्हणजे बाहेरून आणणार, जास्त रेट सांगितले की बाहेरून आणणार. भलेही केक छोटा असे ना, क्रीम भरपूर असे ना, पण घरच्या म्हणजे होम बेकरला पैसे नाही देणार, पण बाहेरून केक आणणार. पण माझे बरेचसे कस्टमर असे आहेत की त्यांना आपले केक एवढे आवडतात की त्यांना काही रेट सांगितलं तरी ते घेऊन जातात. म्हणजे असं पण नाही की मी जास्त ओव्हर रेट सांगते, म्हणजे मला पण प्रॉफिटेबल झालं पाहिजे. आणि चॉकलेट केक हे जरा कॉस्टलीच आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. माझा जेवढा चॉकलेट केक असतो 1/2 kgचा तेवढा बाहेर कुठेही मिळणार नाही, कुठेच. आणि जरी भेटला तरी त्याच्यामध्ये क्रीम भरपूर असणार, बेस हा कमीच असणार. त्यामुळे मग मी रेट पण तसे लावते. आणि म्हणजे कस्टमर, म्हणजे असं नाही आहे की मला पण कस्टमर हवं आहे ना, सो मी पण त्यांना क्वालिटी क्वांटिटी सगळं छानच देणार. आणि खरंच आपली क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण छान आहे, एकदम सगळं प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल आहे. असं पण नाही की सगळं लो क्वालिटीचं वगैरे यूज करते मी, कारण लहान मुलं पण केक खातात. आपल्या म्हणजे केकनी कोणाला काही हे नाही झालं पाहिजे, कोणी आजारी वगैरे नाही पडलं पाहिजे किंवा काही प्रॉब्लेम होऊन कोणी कंप्लेंट घेऊन नाही आला पाहिजे. अजूनपर्यंत तर मला आठवत नाही की माझ्याकडे कोणी केकची कंप्लेंट वगैरे काही घेऊन आले, कारण आपली क्वालिटी पण तशी असते, छान असते, सगळं क्लीनलीनेस असतो, सगळं एकदम प्रॉपर असतो. आणि सगळं क्लीन केल्याशिवाय मला पण मग केक करू वाटत नाही. मी केक करताना 5 ते 10 वेळा तर हँडवॉशच करत असेल. ते ॲप्रॉन आहे माझ्याकडे, बट ते ॲप्रॉन मला कम्फर्टेबल नाही वाटत, सो मी ते घालत नाही. काही व्हिडिओमध्येच घालते मी आणि काही व्हिडिओजमध्ये नाही घालत. 2 आहेत तसेच. मी खास केकसाठीच घेतले होते ते, बट नवीन घातले त्यावेळेस मजा वाटली घालायला, पण मला ते कम्फर्टेबल वाटत नाही केक करताना, सो मी ते घालत नाही, तसेच ठेवून दिलेत. मग म्हणजे कधी मूड वगैरे आला तर मग घालते. तुम्ही बघता ह्या केकला किती छान अशी आयसिंग झाली. आयसिंग झाल्यानंतर मी त्याला सेट व्हायला ठेवून दिलं. आणि चॉकलेट केक असेल मला आणि माझा भाऊ मध्ये आला नाही असं कधीच झालं नाही आहे, तर तुम्ही बघताय. तर ह्याला मला ग्लेज टाकून घ्यायची होती आणि मी दोन्ही केकची एकदमच ग्लेज रेडी केली ती. आणि तुम्ही खरंच बघताय की ग्लेज किती छान रेडी झाली आहे, एकदम शाईन आली आहे. कुठे म्हणजे अशी गाठी वगैरे दिसत नाही आहे किंवा चॉकलेट राहिले की काय, असं काहीच नाही. तर मला ह्या केकला ड्रिपिंग टाकायची होती आणि आधी मी सगळीकडून ड्रिपिंग टाकून घेतली आणि वरतून परत थोडीशी ग्लेज टाकून मग परत फिनिशिंग करून घेतली. आणि हा पण केक मी एकदम सिंपल आणि छान केला होता. लास्टला तुम्हाला हा केकचा फायनल लुक दिसेलच. तर हा तर सेट झाला आहे. ह्याला पण मी मेसी करून घेतलं आणि फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं. आणि हा सेट होऊस तर मी ह्याला ग्लेज टाकून घेतली आणि ह्याला तर खूप सुंदर ग्लेज पडली होती, तुम्ही बघालच. म्हणजे आता आधी थोडी टाकून घेतली आणि फिनिशिंग करायला घेतली. तुम्ही बघताय किती छान ड्रिपिंग पडती ह्या केकला सुद्धा. आणि थोडा वरतून लेअर पातळ झाला होता, त्यामुळे मग मी जेवढी ग्लेज राहिली होती ती पूर्ण टाकून घेतली ह्याच्यामध्ये आणि परत फिनिशिंग करायला घेतली. तर ही सगळी फिनिशिंग वगैरे झाल्यानंतर ह्याला पण मेसी करून घेतलं आणि छान फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. 1 तास दोन्ही केक सेट होऊन दिले आणि मग पुढची डिझायनिंग करून घेतली. तोपर्यंत मोल्डमध्ये चॉकलेट्स वगैरे रेडी करून घेतले. त्याला गोल्डनचा शेड दिला. गोल्डन तर नव्हतं माझ्याकडे, सो मी रोज गोल्डचा शेड दिला त्याला. ब्रशनेच करावं लागतं, हे हाताने नाही करू वाटत ते. तर असे चॉकलेट्स वगैरे ते हार्ट्स त्याच्यामध्ये एकच होता, मी इथे 2 लावले. आणि मला माहिती हा केक खायला खूप टेस्टी आणि छान लागला असणार आहे. तर हे कॅडबरीज वगैरे ठेवून दिले, बॉल्स वगैरे ठेवून दिले. आणि नंतर त्याला जे बॉल्स ठेवले होते मी चॉकलेटचे, त्याला गोल्डन स्प्रे होता, कलर होता थोडा हलका एकदम, सो मी त्याला स्प्रेनी कलर करून घेतला. तो खूप सुंदर झाला आहे हा केक. तर हा आहे तो जो 1/2 kg छोटा होता, तो आहे हा केकचा तो फायनल लुक. आणि ह्याच्यानंतरचा जो आहे तो आत्ताचाच आहे. तर हे दोन्ही चॉकलेट फ्लेवरमध्ये केक होते आणि खरंच खूप सुंदर झालेत. नंतर मी ओरिओ वगैरे पण लावले ह्याच्यामध्ये, आत्ता अवेलेबल नव्हते, नंतर मी शॉपमध्ये जाऊन घेऊन आले आणि मग त्याला कलर करून लावले. तर हे पण छान सेट झाले होते. आणि ह्याला आता लावायचं होतं डॉवल्स. तर मला कमेंटमध्ये एकाने विचारलं होतं की तू डॉवल्स रिटर्न घेते का, तर नाही, मी डॉवल्ससुद्धा रिटर्न नाही घेत. मी केकसोबतच ते म्हणजे कस्टमरलाच देऊन टाकते, कारण ते कटिंग वगैरे केलेलं असतं, त्याचे मग किती ते म्हणजे परत आता कसं यूज करणार ना आपण, सो मी ते नाही घेत रिटर्न.
तर वरचा जो सेकंड टियर होता तो जास्त हेवी नव्हता आणि त्याच्यावरती अजून लेअर येणार नव्हता. सो मी खालच्या बेसला फक्त 2च डॉवल्स लावले आणि एक मोठा डॉवल जो दोन्ही ह्याला सेट होईल असं लावून दिला. तर आता सगळ्यात मोठा टास्क होता की केक एकावर एक ठेवायचा. तर ह्याच्यामध्ये पण माझा हात बसला आहे आणि खूप इझिली मी हात ठेवला. त्याच्यानंतर थोडासा डॅमेज झाला होता बट मी ते क्रीमनी कवर करून घेतलं, डिझाईन वगैरे काढली तिथं. तर हा जो आहे मोठा डॉवल तो पूर्ण केकला हँडल करतो लास्टपर्यंत. केक डॅमेज नाही होणार, कुठून कुठे हलणार वगैरे नाही, काहीच नाही होणार. तर सगळ्यात मोठा जो डॉवल असतो तो मी इथे लावून घेतला आणि नंतर आता पार्ट होता डिझायनिंगचा. तर डिझायनिंग मी थोडीशी वेगळी केली ह्याच्यामध्ये, म्हणजे सेम टू सेम केली. फक्त कसं असतं ना की जसं म्हणजे आता ते जे केकचे फोटोज कस्टमर सेंड करतात आपल्याला ते एकदम प्रोफेशनल केक असतात. त्यांचं म्हणजे एकदम म्हणजे खूप असे प्रोफेशनल असतात. फॉन्डंट वगैरे यूज करणार, ते सगळं यूज करणार. मी खरं तर फॉन्डंट केकची ऑर्डर्स घेत नाही. जर क्रीममध्ये व्हिपिंग क्रीममध्ये असं नायसिंगवाल्या त्याच ऑर्डर घेते मी. आणि ह्याच्यामध्ये जर थोडंफार फॉन्डंट वगैरे असेल जे मला बनवता येत असेल ते ऑर्डर्स घेते. आणि मग खूपच जर फॉन्डंटचं असेल तर तिथं मी कटआउट्स लावते. कटआउट्सचे सुद्धा केक खूप छान दिसतात, तुम्ही बघालच. ह्या केकला सुद्धा मी कटआउटच यूज केलेला आहे. आणि ही मी डिझाईननी पूर्ण जे डॅमेज झालं ते कवरअप करून घेतलं. छोटे छोटे फ्लावर्स काढले स्टारच्या नोझलनी आणि नंतर फॉक्स बॉल्स वगैरे लावून घेतले पिंक कलरची. हा पूर्ण पिंक शेडमध्ये होता. तर हे होते फॉक्स बॉल्स जे मी न्यू आणले होते. माझ्याकडे होते पिंक कलरचे, फक्त 2च राहिले होते, त्यामुळे मला हे पॅकेट आणावंच लागलं. तर हे कटआउट मी डॉलचं आणलं होतं आणि मग कटआउट आणून त्याला मी ह्याला काय म्हणतात त्याला टूथपिकला स्टिक करून घेतलं. आणि खूप क्यूट अशी डॉल होती आणि खाली एक बो लावायचा होता आणि हॅपी बर्थडेचं सुद्धा स्टिकर लावायचं होतं मला, जे तुम्हाला लास्टला दिसेलच ह्या केकचा फायनल लुक. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खरं तर मी आज नव्हते अपलोड करणार, बट त्या ताईंसाठी मी आज हा अपलोड केला आहे. कारण मला म्हणजे मी त्यांच्यासाठीच खास हा शूट केला होता, कारण त्यांना क्रीम वगैरे सगळं बघायचं होतं की मी कोणतं यूज करते, काय यूज करते. सो हा खास त्यांच्यासाठी आहे व्हिडिओज. तुम्ही भरपूर प्रेम द्या, भरपूर सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला. आणि आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर प्लीज ते पण व्हिडिओज बघा, लाईक करा, कमेंट करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच न्यू अपडेटसाठी, न्यू व्हिडिओजसाठी आणि न्यू छान अशा डिझाईनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. तर आता आपल्याला लावायचे होते बटरफ्लाईज, गोल्डनवाले बटरफ्लाईज. हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल नव्हते. सो हे पण मी घेऊन आले ह्याचं पॅकेट. आणि मला ह्या केकला फक्त 3च यूज करायचे होते, कारण त्या इमेजमध्ये सुद्धा 3च होते आणि हे मोठे बटरफ्लाईज होते. जर मी जास्त लावले असते तर मग छान नसतं दिसलं, मग ते खूपच ओव्हर वाटलं असतं. तर बटरफ्लाईज लक्षात ठेवा, नेहमी असे फोल्ड करून लावायचे, तरच त्या बटरफ्लाईजला असा 3D लुक येतो, म्हणजे ते असे बसलेत केकवर असं दिसून येतं. जर तुम्ही आहे तसेच लावले तर मग केकला लुक पण येणार नाही आणि केक छानही दिसणार नाही. तर बटरफ्लाईज वगैरे तर लावून झाले. तर आपल्याला आता लावायचा होता बो, लावायचा होता बोचा स्टिकर, लावायचा होता खाली आणि वरती लावायचा होता हॅपी बर्थडेचा हा टॅग. खरं तर मी टॅग आणला होता हॅपी बर्थडेचा, पण तो खूपच मोठा होता आणि तो छान नसता दिसला. सो मी छोटं जे होतं ते लावलं. तर हे आहे ह्या हाफ KGच्या केकची मेजरमेंट. हा आहे छोटू केकची मेजरमेंट. आणि ह्या केकची मला मेजरमेंट करायला टाईम नाही भेटला, कारण कस्टमर आलं होतं आणि पटापट फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि नंतर पॅक वगैरे करून लगेच कस्टमरला देऊन टाकला. तर कसं वाटलं ह्याचा फायनल लुक नक्कीच सांगा आणि असंच सपोर्ट करा. थँक्यू.